आता अशा कोणत्या गोष्टी आहेत जे स्कूल्स आणि स्कूल टीचर्स आणि स्टुडंटचे गॅप आहेत तो फुलफिल करू शकतो आणि त्याची फ्रेंडशिप किंवा झोन जाय चांगला वाढू शकतो आणि मुलं पण चांगली शिकू शकतात, टीचरचा पण ग्रोथ होऊ शकतो. असे कुठल्या काही गोष्टी आहेत तुम्ही सांगू शकता जो आम्ही बोलायला पाहिजे? एक बेसिक अँगल म्हणजे बिंग रेलिव्हेंट टू देम. आता नॉर्मली बघायला रेलिव्हेंट म्हणजे मला काय म्हणायचंय की मोस्ट ऑफ द टाइम जे आपण शिक्षक असतो ना, वी कम फ्रॉम अ डिफरंट जनरेशन. आपला काळच वेगळा. आता जसं माझ्याच बाबतीत म्हणायचं झालं तर मी मिलेनियल मध्ये पडते. सो मी 90 ते 2000 याच्यामध्ये जन्मलेली आहे. 96चा माझा जन्म. सो त्याच्यामुळे माझा काळ वेगळा ह्या मुलांपेक्षा. मी ज्या मुलांना आता शिकवायला किंवा समजवायला किंवा काउन्सिलिंग करायला जाते ती 2008ला जन्माला आलेली आहे. म्हणजे तेव्हा मी 8वी 9वीत होते. तो इतका मोठा गॅप आहे. त्याच्यामुळे मी अगदी स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं तर भरपूर वेळेला इट इज खूप नैसर्गिक आहे ते की मी ना जजमेंटल होऊ शकते की काय ही आत्ताची मुलं, ह्यांना सांगितलेलं समजतच नाही, उथळ आहेत, नुसता ह्यांना धागडधिंगा करायचा आहे किंवा काय म्हणतो आपण त्याला, हे नुसते शो ऑफ मध्येच आहेत, दे हॅव व्हेरी लेस व्हॅल्यूज, त्यांना वाचनाची आवड नाही. मी जजमेंट करायला काय वाटेल ते करू शकतो जे माझ्याकडून नैसर्गिकरित्या होऊ शकतं. कारण लाईक आय सेड इतका मोठा गॅप आहे, जनरेशन गॅप आहे. पण म्हणूनच ते आपण करू शकतो की हाऊ टू बी रेलिव्हेंट विथ दॅट जनरेशन. सो मी आता त्यांच्याशी बोलताना कशी बोलते, त्यांच्या वयोगटात जाऊन बोलते, माझी मॅच्युरिटी न सोडता. त्याच्यामुळे मला कधीतरी बाबा आताचे काय स्लँग आहेत, LOL काय, ROFL काय, आणि भरपूर काय काय स्लँग्स आहेत जे मला हाफ ऑफ द थिंग मला अजून माहित नाहीये, पण मी शिकायचा प्रयत्न करते. ज्याने काय आहे त्यांच्याशी ऍटलीस्ट वरवर बोलताना मी रेलिव्हेंट वाटते, त्यांना मी त्यांच्या अंडरस्टँडिंगची वाटते, ज्याने मला ती एक्सेप्टन्स त्यांच्याकडून मिळतो. ते स्वीकारतात मला की ही आहे, ही आपल्याला समजून घेईल बाबा, त्यांनाही विश्वास वाटतो, ही उगीच पकावगिरी करणार नाही त्यांच्या भाषेत बोलायला गेलं तर. त्याच्यामुळे ते सहजतेने माझ्या जवळ ओपन अप होतात आणि त्यांचे प्रॉब्लेम आणि त्यांचे विचार खरं सांगू तर इतके प्रगल्भ असतात ना, इट इज सो सरप्राइझिंग ऍट टाइम्स की एक 16 वर्षाचं मूल, 17 वर्षाचं मूल तुम्हाला इतकं प्रगल्भतेने एखादी गोष्ट सांगून जातं की तुम्हाला पण असा चटका बसतो मनाला की अरे हा विचार मी केलाच नव्हता, अशा पद्धतीने मी कधी काय, थॉट प्रोसेसच माझी अशी नव्हती. त्याच्यामुळे आपण खरं तर ह्या पिढीला अंडर एस्टिमेट करतोय. फक्त काय आहे, तो जो आपला गॅप आहे ना, तो जर आपण जरा क्लोज केला. आपली पिढी वेगळी होती, आपल्याला छड्यांनी मार पण बसलाय, पण आपण कधी टीचरला हू की चू केलं नाहीये. पण आताची ही पिढी ते समजून घेणारी नाहीये आणि तो काळ शिल्लक राहिला नाही जिथे आपण